press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम स्वतंत्रता की ओर इस पाठ के बारे में जानेंगे। अच्छा बच्चों, स्वतंत्रता से पहले ही अनेक महान लोगों ने हमारे भारत देश को स्वतंत्र दिलाने के लिए यानी अपने प्राणों का त्याग किए हैं। जैसे ही उन्होंने अंदर और तुम्बाने होराಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ है ना, बहुत ही लड़ाई करे हैं, अनेक कार्यों को किए हैं। इसके बारे में आज हम जानेंगे। यानी आपका जो अगला पाठ है स्वतंत्रता की ओर के, नाउ यू ओपन पेज नंबर 66। पहले मैंने आपको पाठ पढ़ाती हूँ, आप क्या करना है ध्यान से देख लेना और सुनना है। ये शुरू करेंगे। पाठ 9, स्वतंत्रता की ओर। धनी को पता था कि आश्रम में कोई बड़ी योजना बन रही है, पर उसे कोई कुछ ना बताता। वे सब समझते हैं कि मैं 9 साल का हूँ, इसलिए मैं बुद्धू हूँ, पर मैं बुद्धू नहीं हूँ। धनी मन ही मन बड़बड़ाया। धनी और उसके माता पिता बड़ी खास जगह में रहते थे। अहमदाबाद के पास महात्मा गांधी के साबरमती आश्रम में, जहां पूरे भारत से लोग रहने आते थे। गांधी जी की तरह वे सब भी भारत की स्वतंत्रता के लिए लड़ रहे थे। जब वे आश्रम में ठहरते तो चरखों पर खादी का सूत कताते, भजन गाते और गांधी जी की बातें सुनते। साबरमती सबको कोई ना कोई काम करना होता। खाना पकाना, बर्तन धोना, कपड़े धोना, कुएं से पानी लाना, गाय और बकरियों का दूध दुहाना और सब्जी उगाना। धनी का काम था बिन्नी की देखभाल करना। बिन्नी आश्रम की एक बकरी थी। धनी को अपना काम पसंद था, क्योंकि बिन्नी उसकी सबसे अच्छी दोस्त थी। धनी को उससे बातें करना अच्छा लगता था। यहाँ तक रहते ओके। धनी को पता था कि आश्रम में कोई बड़ी योजना बन रही है। धनी यानी इस पाठ में आने वाला एक लड़का है। धनी यानी एक लड़के का नाम है। उसे पता था कि पता यानी ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು ಏನು ಅಂತಂದ್ರೆ आश्रम में कोई बड़ी योजना बन रही है। योजना यानी प्लान। कहाँ? आश्रम में, यानी आश्रम में कोई एक प्लान चल रही है। ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ನಡೀತಿದೆ, ಅದು ಏನಂತ ನನಗೂ ನಗಡ ಗೊತ್ತು। पर उसे कोई कुछ ना बताता, आदरे अदर ಬಗ್ಗೆ ಯಾರೂ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ। उसके बारे में कोई भी बताता ही नहीं। वे सब समझते हैं कि मैं 9 साल का हूँ, इसलिए मैं बुद्धू हूँ। वे लोग समझते हैं यानी आश्रम में रहने वाले बड़े लोग समझते हैं कि मैं 9 साल का हूँ। 9 साल यानी 9 year old। ಹೌ ಓಲ್ಡ್ ಆರ್ ಯು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನೀವು ಹೇಳ್ತಿರಲ್ವಾ, ಐ ಆಮ್ 8 years old, 9 years old ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೋಡಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು उसी तरह धनी मन ही मन बात कर रहा है। मैं 9 साल का हूँ, इसलिए मैं बुद्धू हूँ। बुद्धू यानी मूर्ख, यानी वहाँ मन ही मन बोल रहा है। वे सब मुझे बुद्धू समझ रहे हैं। बुद्धू यानी मूर्ख। मैं 9 साल का हूँ, वे मुझे बुद्धू समझते हैं, पर मैं बुद्धू नहीं हूँ। धनी मन ही मन बड़बड़ाया। होता नहीं यानी घर में भी अनेक बात करते समय आप छोटे बच्चे कर समझते हैं। यदि ಒಂದು ವಿಷಯ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ, ನೀವು ಅಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಾಗ यानी उन बड़ों के लोग क्या करते हैं, सुनते वहाँ बैठे तो वे बोलते हैं
तो अभी छोटा बच्चा है, चल उठ यहाँ से, ಚಲ್ ಬಾಹರ್ ಚಲ್ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಎದ್ದೋಗೋದು ಹೊರಗಡೆ ಹೋಗು ಅಂತ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಅವಾಗ ನೀವು ಮನಸಲ್ಲೇ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಬರ್ತಿರ್ತೀರಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀರಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ, घर में किसी विषय के बारे में बात कर रहे हैं, वे मुझे सुनने नहीं दे रहे हैं, वे मुझे छोटा बच्चा कर समझे हैं, मैं मूर्ख कर समझा है, पर मैं छोटा बच्चा नहीं हूँ, मूर्ख नहीं हूँ. ಗೊತ್ತಾನೆ ನಾನೇನು ಸಣ್ಣ ಹುಡುಗ, ನನಗೇನು ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ವಾ, ನಾನು ಯಾಕೆ ಇವ್ರ ಮಾತು ಕೇಳಬಾರ್ದು ಅಂತ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಗಣಗಾಡ್ಕೊಂಡು ಎದ್ದೋಗ್ತೀರಿ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿಂದ. ಹಾಗೆ पर मैं बुद्धू नहीं हूँ. ದನಿ ಮನ್ ಹಿ ಮನ್ ಬಡಬಡಾಯ, ಮನ್ ಹಿ ಮನ್ ತನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ತಾನೇನೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. दनी और उसके माता पिता बड़ी खास जगह में रहते थे. दनी और उसके माता पिता, दनी यानी एक लड़के का नाम है, या लड़के का नाम, लड़के का नाम क्या था, दनी. दनी और उनके माता पिता, दनी ಮತ್ತೆ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ और पेरेंट्स, वे बड़ी खास जगह में रहते थे. खास यानी ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್, खास यानी ವಿಶೇಷ. ಸ್ಪೆಷಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ ಹಾಗೆ. ವಿಶೇಷ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್. खास जगह में रहते थे, जगह यानी स्थान. अहमदाबाद के पास महात्मा गांधी के साबरमती आश्रम में, वो कौन सा विशेष जगह था, गांधी जी के साबरमती आश्रम, जो कहाँ है, अहमदाबाद है ना, अहमदाबाद के पास साबरमती आश्रम. साबरमती आश्रम यानी उनके माता पिता एक आश्रम में रहते थे ना, वहाँ कौन सा आश्रम था, साबरमती आश्रम. ये कहाँ है, अहमदाबाद के पास. अहमदाबाद के पास ये साबरमती आश्रम है. यानी यहाँ साबरमती आश्रम में ही दनी और उनके माता पिता रहते थे, जहाँ पूरे भारत से लोग रहने आते थे. इस जगह को यानी साबरमती आश्रम को सारी भारत में रहने वाले लोग रहने के लिए आते थे. ಇಡೀ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪೀಪಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಈ ಆಶ್ರಮದಲ್ಲೇ ಇರಬೇಕು ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. रहने आते थे. गांधी जी की तरह वे सभी भारत की स्वतंत्रता के लिए लड़ रहे थे. गांधी जी के जैसे यानी इस आश्रम में रहने वाले सारे लोग गांधी जी की तरह क्या करते थे, भारत को स्वतंत्र दिलाने के लिए लड़ रहे थे. गांधी जी ने हमारे देश को स्वतंत्र दिलाने के लिए बहुत लड़ाई करे ना, जिनके तरह यानी गांधी जी के तरह इस आश्रम में रहने वाले लोग भी क्या करते थे, लड़ रहे थे. जब वे आश्रम में ठहरते तो चरखों पर कादी का सूत कताते, भजन गाते और गांधी जी की बात सुनते. जब वे आश्रम में रहते थे यानी इस स्थान में रहने वाले आए लोग क्या करते थे, चरखों पर कादी सूत कताते थे. चरखों पर गांधी जी की चरखा है ना, उसमें क्या करते थे, सूत कताते थे ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅದರಿಂದ ಹತ್ತಿನ ನೇಯ್ತಾ ಇದ್ರು, ದಾರ ಹತ್ತಿಯ ಎಳೆನ ತೆಗಿತಾ ಇದ್ರು. ಭಜನ್ ಗಾತೆ, ಭಜನೆನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. हौदा ನಾವು ಕೂಡ यानी हम भी गांधी जयंती के दिवस क्या करते हैं, भजन करते हैं, उनके गीतों को गाते हैं. ವೈಷ್ಣವ ಜನತೋ ಅದನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ.
ರಘುಪತಿ ರಾಘವ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಜನೆಗಳನ್ನು इस प्रकार रहने वाले भजनों को क्या करते थे, वो भजन करते थे और गांधी की बातें सुनते थे। जैसे ही गांधी जी जो बताते थे उनकी बात सुनते बैठते थे। साबरमती में सबको कोई ना कोई काम करना होता था। साबरमती आश्रम में सबको कोई ना कोई काम करना पड़ता था। ಈ ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ಕೆಲಸನ ಅವರು ಮಾಡಲೇಬೇಕಿತ್ತು। काम यानी वर्क करना होता था। वे कौन से काम रहे, कौन से काम करना पड़ता था देखेंगे। खाना पकाना, बर्तन धोना, कपड़े धोना, कुएं से पानी लाना, गाय और बकरियों का दूध दुहाना, सब्जी उगाना आदि। ಏನು ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಪಾತ್ರೆ ವಾಶ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಟ್ಟೆ ವಾಶ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಸು ಕರುಗಳ ಹಾಲನ್ನು ಕರಿತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಸು ಹಾಲನ್ನು ಕರಿತಕ್ಕಂಥದ್ದು, ತರಕಾರಿಗಳನ್ನು ಬೆಳೀತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೊತ್ತಾನೆ। जैसे ही पानी लाना, कुएं से पानी लाना, कहाँ से, कुएं से ಬಾವಿಯಿಂದ ನೀರನ್ನ ಸೇದ್ಕೊಂಡು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಲವಾರು ಕೆಲಸಗಳನ್ನು इस प्रकार अनेक काम करना पड़ता था। कहाँ, आश्रम में। कौन से काम, खाना पकाना, बर्तन धोना, कपड़े धोना, कुएं से पानी लाना, है ना, गाय और बकरियों का दूध दुहाना, जैसे सब्जी उगाना, इस प्रकार अनेक काम करना पड़ता था। आश्रम में कौन से काम करते थे, है ना। आ क्वेश्चनಗೆ ನೀವು ಈ ಹೆಸರನ್ನ ಬರಿಬೋದು। धनी का काम था बिन्नी की देखभाल करना, यानी धनी यानी लड़का था ना, इस पार्ट में एक लड़का है ना धनी, उसका काम देखो, उसका काम क्या था, बिन्नी की देखभाल करना। बिन्नी यानी बकरी का नाम था। बिन्नी यानी बकरी का नाम। इस बिन्नी की देखभाल करना धनी का काम था। बिन्नी आश्रम की एक बकरी थी। धनी को अपना काम पसंद था, यानी धनी को अपना काम यानी बिन्नी को देखभाल करना, उस देखभाल यानी पोषणे ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವನ ಕೆಲಸ। ಯಾರ ಕೆಲಸ, धनी ಕೆಲಸ। काम पसंद था यानी बहुत ही इच्छा करता था उसके काम को। पसंद यानी ಇಷ್ಟ। ಅವನಿಗೆ ಆ ಮೇಕೆನ ನೋಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತಂದರೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ। क्योंकि बिन्नी उसकी सबसे अच्छी दोस्त थी। देखभाल करना बहुत ही पसंद लगता था ना, क्योंकि बिन्नी उसकी क्या था, सबसे अच्छी दोस्त थी। सबसे अच्छे दोस्त ಎಲ್ಲರಿಗಿಂತನೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ಫ್ರೆಂಡ್ ಆಗಿತ್ತು ಯಾರು, बिन्नी। इसलिए वहाँ काम बहुत ही अच्छा लगता था। धनी को उससे बात करना अच्छा लगता था। जैसे ही उसके साथ बात करना, किसके साथ, बिन्नी के साथ। बिन्नी के साथ बात करना भी वहाँ अच्छा लगता था। यहाँ तक हुआ था ना, आगे चलेंगे। ओके। उस दिन सुबह धनी बिन्नी को हरी घास खिलाकर उसके बर्तन में पानी डालते हुए बोला, कोई बात जरूरी है बिन्नी। वे सब गांधी जी के कमरे में बैठकर बातें करते हैं। कोई योजना बनाई जा रही है, मैं सब समझता हूँ। बिन्नी ने घास चबाते हुए सिर हिलाया, जैसे कि वहाँ धनी की बात समझ रही हो। धनी को भूख लगी। कूदती फांती बिन्नी को लेकर वहाँ रसोई घर की तरफ चला। उसकी माँ चूल्हा फूंक रही थी और कमरे में धुआं भर रहा था। अम्मा, क्या गांधी जी कहीं जा रहे हैं, उसने पूछा। कांपते हुए माँ बोली, वे सब यात्रा पर जा रहे हैं। देखो, उस दिन सुबह धनी बिन्नी को लेकर, यानी बिन्नी को हरी घास खिलाकर उसके बर्तन में पानी डालते हुए बोला। देखभाल करता था ना, देखभाल ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಮೇವು ಹಾಕಬೇಕು, ನೀರು ಕುಡಿಸ್ಬೇಕು, ಅದೆಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು,
ಈ ದನಿನೇ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. यानी उस प्रकार यानी धनी ने बिन्नी को हरी घास खिलाकर, घास घास यानी ग्रास हुल्लु, कैसे ग्रास, हरी घास, हरी घास खिलाकर उसके बर्तन में पानी डालते हुए, यानी ಆ ಮೇಕೆಗಂತಂದು ಕುಡಿಯೋದಕ್ಕಂತ ಒಂದು ಬಟ್ಲು ಅಥವಾ ಏನೋ ಇಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ವಾ, ಉಸ್ ಬರ್ತನ್ ಮೇ ಪಾನಿ ಡಾಲ್ತೆ ಹುಯೆ ಬೋಲಾ, ನೀರನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಹಾಕ್ತಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, कोई बात जरूरी है बिन्नी, वे सब गांधी के कमरे में बैठकर बातें करते हैं. कोई एक विषय है, वे लोग सब बैठकर कहाँ गांधी जी के कमरे में बैठकर बात कर रहे हैं. कोई ಯೋಜನಾ बनाई जा रही है, ಯಾವುದೋ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು. ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರ ರೂಮಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಏನೋ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು. ಮೈ ಸಬ್ ಸಮಜ್ತಾ ಹೂँ, ನನಗೆ ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸಮಜ್ತಾ ಹೂँ ಐ ನೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರಲ್ವಾ, ಮೈ ಸಮಜ್ತಾ ಹೂँ ಐ ನೋ ನನಗೂ ಗೊತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೋಡಿ, ಹಾಗೆ. ಬಿನ್ನಿಗೆ ಘಾಸ್, ಬಿನ್ನಿನೇ ಘಾಸ್ ಚಬಾತೆ ಹುಯೆ ಸಿರ್ ಹಿಲಾಯ, ಮಾಡ್ಕೊಂತ ಇನ್ನೇನು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಚೆಂಡು ಹಾಕ್ತಾನೆ ಇದೆ. ಚಪಾತಿ ಅಂತಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮಲೋದು, ನೀವೇನಾದ್ರು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೀರಿ ನೋಡಿ, ಅದೇ ರೀತಿ ಈ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ದೌಡಿಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತವೆ. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾವೆ, ಅಗ್ಗಿತಾ ಇರ್ತವೆ. ಏನು ತಿಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹುಲ್ಲನ್ನ ದೌಡಿಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾವೆ, ಅಗ್ಗಿತಾ ಇರ್ತವೆ. ಚಪಾತಿ ಅಂತಂದರೆ ಬಾಯಿ ಚಪ್ಪಿಸ್ತಾನೇ ಇರ್ತವೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ. चबाते हुए सिर हिलाया, यानी धनी की बात सुनकर बिन्नी ने क्या करता है, सिर हिलाया. सिर हिलाया अंतंದ್ರೆ ತಲೆ ಹಾಕೋದು. आप भी क्या करते हो, अध्यापक पाठ करते समय जो उन्हें बताते हैं आप क्या करते हो. ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹ್ಞೂ ಅಂತಾರೆ, ಕೆಲವರು ತಲೆ ಹಾಕ್ತಾರೆ, ಹೌದು ತಾನೆ. ಕೆಲವರು ಮಿಡಲಲ್ಲಿ ಹಾಂ ಅಂತಿರ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ यानी क्योंकि यहाँ एक प्राणी है ना, जिसलिए वह क्या कर रहा है, सिर हिलाता है. ನೀವು ಕೂಡ ನೋಡಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಡಾಗು ಅಥವಾ ಕ್ಯಾಟ್ನ ಸಾಕಿರ್ತೀನಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಮಾತು ಕಲಿಸಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತವೆ, ಹ್ಞೂ ಅಂತವೆ, ಅಂದರೆ ತೊಗೊಂಬ ಅಂದ್ರೆ ಹೋಗಿ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತವೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ सिर हिलाया जैसे कि वहाँ धनी की बात समझ रही हो. वहाँ सिर हिलाया देखकर धनी ने क्या समझ लिया, यहाँ मेरी बात तो समझ रही है. धनी को भूख लगी, भूख लगी यानी ತುಂಬ ಹಶ್ವಾಗಿದೆ ಅವನಿಗೆ. ಕೂತಿ ಫಾಂತಿ ಬಿನ್ನಿ ಕೋ ಲೇಕರ್ ವहाँ ರಸೋಯಿಗರ್ ಕಿ ತರಫ್ ಚಲಾ. ಕೂತಿ ಫಾಂತೆ ಹಾರ್ಕೊಂಡು ಜಿಕ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಬಿನ್ನಿನ ಜೊತೆಗೆ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲಿ ಹೋದ ಅವನು, ರಸೋಯಿಗರ್, ರಸೋಯಿಗರ್ ಯಾನಿ ಕಿಚನ್ ರೂಮ್, ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋದ ಅವನು. ರಸೋಯಿಗರ್ ಅಂದರೆ ಅಡಿಗೆ ಮನೆ, ಕಿಚನ್ ರೂಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಬೆಡ್ರೂಮು, ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ರೂಮ್ ಇರುತ್ತೆ, ಬೆಡ್ರೂಮ್ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಬಂದಾಗ ಕೂರೋದಕ್ಕೊಂದು ಮನೆ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆಯೇ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದು ರೂಮ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ರಸೋಯಿಗರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ರಸೋಯಿಗರ್ ಕಿ ತರಫ್ ಚಲಾ, ಉಸ್ಕಿ ಮಾँ ಚೂಲ್ಹಾ ಫೂಂಕ್ ರಹಿ ಥी. ಚೂಲ್ಹಾ ಯಾನಿ ಒಲೆ. ಫೂಂಕ್ ರಹಿತಿ ಊದೋದು. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಕಟ್ಟಿಗೆ ಒಲೆ ಆಗಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಒಂದು ಕೊಳವೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಂತ ಉದ್ದಾಗ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ಹೊಗೆ ಆಡಿ ಆಡಿ ಬೆಂಕಿ ಆಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದು ಹೊತ್ಕೊಳ್ತಿತ್ತು. ಅವಾಗ ಕಟ್ಟಿಗೆ ದಗ ಅಂತ ಉರಿಯೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಊಬಿ ನಂತರ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಹುರಿದು ಬೆಂಕಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಬಗ್ಗಂತ ಹೊತ್ಕೊಳ್ತಿತ್ತಲ್ವ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗಿನ ಕಾಲದ ಮಕ್ಕಳಿಗಾದರೆ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆಗೆ ಒಲೆನ ನೋಡ್ತೀವಿ, ಬಟ್ ನೀರು ಕಾಯಿಸೋದಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಉಪಯೋಗ ಇರುತ್ತೆ. ಅಡುಗೆ ಏನೆಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಹಳ್ಳಿ ಸೈಡಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಲೆನಲ್ಲೇ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಚೂಲಾ ಫೂಂಕ್ ಐತಿ ಅಂತಂದರೆ ಆ ಒಲೆನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಳು ಅಂತ ಊದ್ತಾ ಇದ್ಲು. ಫೂಂಕ್ ರಹಿ ಥी और कमरे में धुआं भर रहा था.
ದುವಾ ದುವಾ ಯಾನಿ ಹೊಗೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ? ಹೊಗೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. दुआ यानी होगे। याक हेळि अम्मा चूल्हा, क्योंकि अम्मा चूल्हा फूंक रही थी ना, इसलिए सारे कमर में धुआं भर रहा था। अम्मा क्या गांधी जी कहीं जा रहे हैं? उसने पूछा। यानी धनी ने अपने माँ से पूछ रहा है, अम्मा गांधी जी ने कहीं जा रहे हैं? अम्मा गांधी जी और ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರಾ ಅಂತ ಕೇಳ್ದ. कांसते हुए माँ बोली, वे सब यात्रा पर जा रहे हैं. ಕಾಣಿಸ್ತೆ ಹುಯೆ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಗ್ನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರಲ್ವ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮಗು, ಮಗ್ನೆ, ಅಪ್ಪಿ, ಅಮ್ಮು ಏನು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಕರಿತಾನೆ. जैसे ही कांसते हुए माँ बोली, वे सब यात्रा पर जा रहे हैं. वे सब लोग यात्रा जा रहे हैं. ಯಾತ್ರೆ ಅಂತಂದರೆ ಏನು, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಂತಂದರೆ ಇಡೀ ಜನಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ವರ್ಷಕ್ಕೊಂದ್ಸಲಿ ಕೊಟ್ಟೂರು ಜಾತ್ರೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಪಾದಯಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ. ನಡ್ಕೊಂಡು पैदल ही जाते हैं ना, उसे हम क्या कहते हैं? यात्रा कहते हैं. पैदल जाते हैं ना, उसे ಅಂದರೆ ಒಂದೂರಿಂದ ಮತ್ತೊಂದೂರಿಗೆ चलते, यानी एक गांव से और एक गांव को चलते ही जाते हैं ना, उसे हम क्या कहते हैं? यात्रा कहते हैं. बच्चों समझ में आ रहा है ना? यात्रा ಅಂತಂದರೆ ಒಂದೂರಿಂದ ಮತ್ತೊಂದೂರಿಗೆ ಕಾಲ್ನಡಿಗೆನಲ್ಲೇ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಾವು यात्रा ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. यानी आप भी यहाँ देख रहे हो, गांधी जी लोगों के साथ कहाँ जा रहे हैं? यात्रा जा रहे हैं. यात्रा कहाँ जा रहे हैं? यात्राನ ಯಾವ ಪ್ಲೇಸಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರು? धनी ने सवाल किया. सवाल यानी प्रश्न. सवाल प्रश्न जिसका विलंब शब्द होता है उत्तर, जवाब. सवाल जवाब, जैसे सवाल वैसे जवाब ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದಿರಲ್ವಾ? सवाल यानी प्रश्न. उसने धनी ने सवाल किया, समुद्र के पास कहीं. ಅವರೆಲ್ಲೋ ಸಮುದ್ರದ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अब सवाल पूछना बंद करो. ನೀವೀಗ ಕ್ವಶನ್ ಕೇಳೋದನ್ನ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡು. ನೀವನ್ನು ಕೂಡ ಅಮ್ಮ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವಾಗ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಿಮ್ಗೆ ಏನೇನು ಡೌಟ್ ಇರುತ್ತೋ ಅದನ್ನು ಕೂಡ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಳ್ತೀರಿ. ಅದು ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು. ಈಗ ದಸರಾ ಬರುತ್ತೆ ಏನ, ಅದು ದಸರಾ ತಾನ, ಆ ದಸರಾ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಹಬ್ಬ ಬರುತ್ತಲ್ವ, ನಾವು ಅದನ್ನು ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಇದನ್ನು ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಇದನ್ನು ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲದೆಲ್ಲ ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕ್ ಹಾಕ್ತೀರಿ. ಹೌದು ತಾನೆ? ಅವಾಗ ಅಮ್ಮ ಏನಂತಾರೆ, ಆ ಸವಾಲ್ ಪೂಚ್ನ ಬಂದ್ ಕೊಡು, ನೀನು ಕ್ವಶನ್ ಕೇಳೋದನ್ನ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿ ಹೋಗು, ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ನೋಡ್ಕೋ ಅಂತ ಗದರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾರಲ್ವಾ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ. ಪೂಚ್ನ ಬಂದ್ ಕರೋ ಅವ್ರು ಜಾವೋ ಯಹಾ ಸೆ ದನಿ. ಹೊತ್ತಾನೆ ಹೋಗು ನೀನು ಇಲ್ಲಿಂದ ಅಂತ ಗದರಿಸ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಉಸ್ ಪ್ರಕಾರ अम्मा ज़रा गुस्से से बोली. अम्मा को गुस्सा आ गया ना, धनी अनेक प्रश्न पूछ रहा था, इसलिए अम्मा को गुस्सा आया. इसलिए उसने कही, जरा सवाल करना बंद करो, चलो यहाँ से, है ना, जाओ यहाँ से अथवा चलो यहाँ से. धनी सब्जी की क्यारियों की तरफ निकल गया जहाँ बूढ़ा बिंदा आलू खोद रहा था. देखो उसकी माँ बोलते ही उसने वहाँ से उठकर आया. पहले मुझे खाना पकाने दो. अम्मा जरा गुस्से में थी. पहले मुझे खाना पकाने दो. ನಾನು ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ವಾ ನಿಮಗೆ? ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಇದೆಲ್ಲ ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತೀನಿ, ನಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ಎದ್ದು ಅಂತ ಗದರಿಸ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ जिस प्रकार धनी के अम्मा भी उसे गुस्से में बोल दी, जा यहाँ से, यानी जाओ यहाँ से कर बोली, मुझे खाना बनाने के लिए दो, पकाने दो, जाओ यहाँ से बोलते ही धनी ने सब्जी की क्यारियों की तरफ
निकल गया। ಕ್ಯಾರಿಯೋ ಕ್ಯಾರಿಯೋ ಏನಿ ಬೆಡ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಾಸಿಗೆಗಳು. ಎಂಥ ಹಾಸಿಗೆಗಳು? ಸಬ್ಜಿಯೋಂಕಿ ಅಂದರೆ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಹೊಲದಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರೋಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಒಂದು ಲೈನಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿರುತ್ತೆ, ಹೀಗೆ ಸಾಲಕ್ಕಾಗಿ ಬೆಳೆದಿರ್ತಾರಲ್ವ, ಆ ಒಂದು ಪೊದೆ ಅಥವಾ ಅದರದ ಒಂದು ಹಾಸಿಗೆ ಅಂದರೆ ಸೊಪ್ಪಿನ ಹೊಲದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಾಸಿಗೆ ಅಥವಾ ಸೊಪ್ಪು ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜಾಗ. ಸಬ್ಜಿ ಯಾನಿ ತರಕಾರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ವೆಜಿಟೇಬಲ್ಸು. ಗಯಾ ಸಾರಿ निकल गया जहाँ बूढ़ा बिंदा आलू खोद रहा था. सब्जी यानी वेजिटेबल्स, वहाँ एक बूढ़ा बिंदा, बिंदा यानी उस बूढ़े का नाम था, बूढ़ा यानी ओल्ड मैन. बिंदा आलू खोद रहा था, आलू आलू यानी पोटैटो, खोद रहा था आलूನ ಏನು ಮಾಡ್ತಾನು ಅಗದು ತೆಗಿತಾ ಇದ್ದ. बिंदा चाचा दनी उसके पास बैठ गया. ಅತ್ತಾನೆ ಎದ್ದೋಗು ಅಂದ ತಕ್ಷಣನೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಪ್ಪನ ಅಥವಾ ಅಕ್ಕ ಅಣ್ಣ ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ಅಕ್ಕ ಏನು ಮಾಡ್ತಿದೀಯಾ ನೀನು ಅಂತ ಹೋಗ್ತಿರಲ್ವಾ. ಉಸ್ ಪ್ರಕಾರ देखो बिंदा चाचा दनी उसके पास बैठ गया. बिंदा चाचा ಅಂತ ಕರಿತಾ ಕರಿತಾ ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆನೆ उसने क्या किया, दनी ने बिंदा चाचा के पास बैठ गया. आप भी यात्रा पर जा रहे हैं क्या? ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಕೂಡ ಯಾತ್ರೆ ಹೋಗ್ತಿದೀಯಾ? ಇಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲ ಅಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ನಾಳೆ ಊರಿಗೆ ಹೋಗೋದು ಅಂತ ಮಾತಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಹೋಗಿ ಅಕ್ಕನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತೀರಿ, ಅಕ್ಕ ನೀನು ನಾಳೆ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಿದೀಯಾ? ಅಥವಾ ತಾತ ಇದ್ರೆ, ತಾತ ನೀನು ನಾಳೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಊರಿಗೆ ಬರ್ತಿದೀಯಾ? ತಾತನಿಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರೋದಿಲ್ಲ ಯಾವ ವಿಷಯ ಅಂತ. देखो यार जा रहे हैं क्या? बिंदा ने सिर हिलाकर मना किया. सिर हिलाकर ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. उसके कुछ बोलने से पहले दनी ने उतवाले होकर पूछा. ಉತ್ವಾಲೆ ಹೋಕರ್ ಅಂದರೆ ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವುದನ್ನ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ರಿ ಅಂತಂದರೆ ನಿಮಗೆ ಸಡನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲದರಿಂದ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡ್ಬೇಕು, ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತೀರಿ ಅಂದರೆ ಹೇಳೋಕ್ಕಾಗ್ದಿನ ತಾನೆ. ಅವಸರವಾಗಿ ಉತ್ವಾಲೆ ಹೊಕ್ಕರ್ ಅಂತಂದರೆ ಅವಸರವಾಗಿ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. कौन जा रहे हैं, कहाँ जा रहे हैं, क्या हो रहा है? देखो ಬಿಂದಾ ಚಾಚಾನೆ, ಯಾಕಂದರೆ ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆ ಓಲ್ಡ್ ಮ್ಯಾನ್ಗೆ, ಏನಾ. ಉತ್ವಾಲೆ ಹೊಕ್ಕರ್ ಪೂಚ, कौन जा रहे हैं, ಯಾರು ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, कहाँ जा रहे हैं, ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, क्या हो रहा है, ಏನಾಗ್ತಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಯಾರು ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಅರೆ ಏನಾಗ್ತಿದೆ ಇಲ್ಲಿ, ನಮಗೇನು ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲಲ್ಲ, ನೀನು ಯಾವ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಿದ್ಯಾ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ. वो बिंदा दनी से पूछ रहा था. बिंदा ने खोदना रोक दिया और कहा, उसने आलू खोद रहा था ना, वहाँ रोकना है स्टॉप ಮಾಡೋದು, रोको स्टॉप. ಅವನು ಅಗೆಯೋದನ್ನೇ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ. रोक दिया और कहा, तुम्हारे सब सवालों के जवाब दूंगा, पहले इस बकरी को बांधो, मेरा सारा पालक चबा रही है ना. तुम्हारे सब सवालों को जवाब दूंगा. ಅರೆ ನೀನೇನೇನು ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಿದೆಯಲ್ಲ ಆ ಎಲ್ಲ ಕ್ವಶನ್ಗೂ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಆನ್ಸರ್ನ ಕೊಡ್ತೀನಿ. ಆದರೆ ನೀನೇನು ಮಾಡು, ಫಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡು ಅಂತಂದರೆ ನಿನ್ನೆ ಮೇಕೆನ ಏನಿ इस बकरी को यहाँ से ले जाओ, बकरी को बांधो, मेरा सारा पालक चबा रही है, ನನ್ನ ಇಡೀ ಪಾಲಕ್ ಸೊಪ್ಪನ್ನೇ ತಿಂದಾಗ್ತಾ ಇದೆ, ಫಸ್ಟ್ ಇದನ್ನೇನು ಮಾಡು, ಹೋಗಿ ತಗೊಂಡೋಗಿ ಕಟ್ಟು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. यानी बिंदा ने दनी से बोला. ओके, यहाँ तक रहने दे. यानी आज इस पार्ट में एक लड़का है, उस लड़के का नाम है दनी. दनी और उनके माता पिता साबरमती आश्रम में रहते थे. वहाँ आश्रम में रहते थे ना, वहाँ एक कोई योजना बन रही थी, यानी चल रही थी. इस योजना के बारे में तो दनी को कुछ भी नहीं पता चल रहा था, इसलिए वो अपने आप से बुद्धू कह रहा था. नी मन ही मन में वहाँ बड़बड़ा रहा था. आश्रम में रहने वाले लोग यानी भारतवासियों
यहाँ साबरमती आश्रम में रहने के लिए ही आते थे। वहाँ आश्रम में रहने वक्त वे क्या करते थे? खादी की सूत कताते, भजन गाते और गांधी जी की बात सुनते थे। जैसे ही आश्रम में अनेक काम करना पड़ता था, खाना बनाना, बर्तन धोना, कपड़े धोना, है ना, कुएं से पानी लाना, जैसे और क्या सब्जियों को उगाना, है ना, इस प्रकार अनेक काम करना पड़ता था। धनी भी एक काम करता था, क्या वो बिन्नी की देखभाल करता था। बिन्नी यानी एक बकरी का नाम था। बिन्नी धनी का अच्छे दोस्त था, वह उसका सारी बात मना करता था। एक दिन उसने धनी को बहुत ही भूख लगी थी, इसलिए वहाँ बिन्नी को लेकर रसोई घर में गया। रसोई घर में माँ चूल्हा फूंक रही थी। उस समय उसने पूछा, माँ आश्रम में क्या चल रही है? वे लोग क्या योजना डाल रहे हैं? वे कहाँ जा रहे हैं? फिर पूछते ही उसकी माँ बोलते हैं, वे यात्रा चल रहे हैं। वे सारे लोग यात्रा चल रहे हैं, है ना। यात्रा कहाँ जा रहे हैं? यात्रा सारी बात यानी इस सारे प्रश्नों को पूछता रहता है। माँ को गुस्सा आते ही, हाँ मुझे खाना बनाने दो, जाओ यहाँ से कर, गुस्से में बोलते ही वहाँ से उठकर कहाँ आता है? उसने सब्जी की क्यारियों की तरफ आता है। वहाँ एक बूढ़ा बिंदा था। उससे बिंदा से धनी ने प्रश्न पूछ रहा था। उस समय बिंदा बोलता है, अरे तुम पहले, मैंने आपके सारी सवालों का उत्तर देता हूँ, पहले तुम इस बकरी को बांध दाओ, क्योंकि यहाँ मेरा सारा पालक ಚಬಾ ರಹಿ ಇದೆಲ್ಲ ನನ್ನ ಸೊಪ್ಪನ್ನೆಲ್ಲ ತಿಂದಾಗ್ಬಿಡ್ತು. ಫಸ್ಟ್ ನೀನು ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡೋಗಿ ಕಟ್ಟಾಕ್ಬಿಡ್ಬಾ, ಆಮೇಲೆ ನಾನು ಇನ್ನೆಲ್ಲ ಕ್ವಶನ್ಗೂ आंसरना ಹೇಳ್ತೀನಿ. यहाँ तक रहेंगे, इसका आगे भाग और एक क्लास में देखेंगे. धन्यवाद.